दायचे एवढं उशिरा झुटूक हा काय आहे दायचे उठा गरमागरम चाय आणले तुमच्यासाठी काय झालं आज रात्री दमा चढवलं होतो काय दायचे दायचे उठा ना दायचे 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 त्याचे डोळे उघडा दायचे त्याचे डोळे उघडा त्याचे काय होतं तुमका त्याचे डोळे उघडा दायचे दायचे उठा दायचे या बघा दाय लवकर या हे बघा दायचे काय झालं लवकर या दायचे त्याचे डोळे उघडा दायचे काय झालं त्याचे डोळे नाही उघडता बघा ना काय झालं काय झालं आहे उठ ना आहे जायची दादा दादा काय झालं दादा दादा काय झालं आय उठ ना आमळाक फसवलाय काय एकदा सांगता निघून गेला आमळाक सोडून आहे डोळे उघड आहे मंजू शांत हो आपली आई आपल्याला सोडून गेली नाही आई काय झाली नाही इथेच आहे आपल्या बरोबर हो नाही तू आहे ना आमच्या बरोबर उमा 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 आहे आपल्या बरोबर दादा सांगणार आहे कुठाला सांगणार हे बंधू हे सांगणार आहे कुठे ये ना परत तू नाही ना सोडून जाणार आम्हाला
जायचे. शांत व्हा, शांत हो बेटा. चारूचं कानातलं इथे कसं आलं? ती वेंधळी आहे ही मुलगी. अरे देवा, आता हे कोणी इथे बघितलं तर काय अर्थ काढतील? लहानपणी असा एकही दिवस गेला नाही की रात्री रायचेने मला गोष्ट सांगितली नाही. रोज रात्री गोष्ट सांगायची मला. कधी कधी ना भातुकलीचा खेळ खेळायची माझ्यासोबत. काही वर्षांनी मला समजायला लागल्यानंतर शिस्तीच्या बाबतीत कडक झाली ती. पण मला कधी बरं नसेल, कॉलेजमधून यायला उशीर झाला, जीव खासावीच व्हायचा तिचा. मला खूप आठवण येते दायचीची. अगं, मला तर आजीचं प्रेम काय असतं हेच माहित नव्हतं. पण इथे आल्यावर ताईचीकडून ते मिळालं. त्या मला ओरडायच्या, शिस्त लावायच्या, पण ना त्यांच्या वागण्यात नेहमी प्रेम असायचं. आणि आता कुठे आमचा बॉन्ड छान होत होता. देवाने तिला आपल्यातून नेलं. असं का करतो नेहमी देव? मॉमच्या वेळेस पण असंच झालं. आणि आता ताईच्या. दादा, आवरा स्वतः. दाईची ह्या घरचीच नाही तर सगळ्या गावचो आधार होतो. तुमच्या वडिलांच्या पश्चात ह्या घर कसा सांभाळला हे आम्ही बघितलं. धीराची होती बाय. गावातल्या प्रत्येकाची चौकशी करायची, अडल्या नडल्या मदत करायची. दायजीन आपल्या तिन्ही मुलांका मोठ्या कष्टान वाढवले. तिचेच संस्कार सगळ्यांवरती. होय तर ह्या घर तिनंच प्रेमान बांधून ठेवल्यान. दादांसारखो देव माणूस घडवल्यान त्यांनी. नाहीतर आजकाल गावातून सुद्धा एकत्रित कुटुंब नाहीशी होत चालली आहेत. या दायचीच्या प्रेमामुळेच दोनही सुना आणि लाली एकमेकांशी बहिणी बहिणीसारख्या राहतात. खरा, खूप पुण्यवान होती दायची. तिच्यासारखी पुण्यवान माऊली मी आजपर्यंत नाही बघितली.
केलं जायचे. केवढं आधार होता त्याचं त्या घरात. वाऱ्यावर सोडून गेले आम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन्स चारू. कशाबद्दल? एवढं घाबरू नकोस. कुणालाही तुझ्याबद्दल जराही संशय आला नाहीये. म्हणजे डोंट ॲक्ट स्मार्ट चारू. मी सगळं बघितलंय. हे जर का मी त्या दादांना आणि त्या लालीला सांगितलं ना तर तुझे काय हाल होतील याचा विचार कर. दायचीमुळेच हे दोघे झील राम लक्ष्मणासारखे एकमेकांका धरून असत. खरंय द्यायची. मला सुद्धा तू या दोघांसारखंच वागवलंस ना. कधी मला जावई म्हणून वागणूक दिलीच नाहीस तू. नेहमी मला मुलासारखंच वागवलंस का तू द्यायची. होणाऱ्या गोष्टी कोणी रोखू शकत नाही. सगळ्या वरच्याच्या हातात असा. किती म्हटलं तरी आई जाण्याचं दुःख मोठं असा. दादा सगळ्यांनी एकमेकांका सांभाळून घ्यावं. काय गरज लागली तर आम्ही गाववाले सगळे असो. दादा आता येतो आम्ही. साहिल मी इथे आहे ना. तू तुझं काम सोडून इथे येण्याची काही गरज नाहीये. हो आता नीरजचं निघणं कठीण वाटतंय. हो सगळं अचानक घडलं. साहिल मी तुला नंतर कॉल करते. हो हो लवकर आलीस. मला वाटलं सगळं झाल्यावरच येशील की काय. राहुलं नाही ना तुला? तुम्ही माझ्याशी मी काय बोलत होते हे तुला कळलं नाही असं म्हणू नको. हा बरं बस. नाही राहू द्या. नाही ये बस. अगं बस. नाही नको खरंच. तुला द्यायची शपथ. यू नो व्हॉट चारू, मला माहिती होतं तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं असणार. म्हणूनच तर मी तिकडून निघून आले फक्त तुझ्यासाठी. तुम्ही मगाशी काय बोलत होतात? तुम्ही म्हणालात ना की माझ्यावर कोणाचा संशय नाहीये. ते कशाबद्दल बोलत होतात? चारू ते तुला चांगलंच माहितीये म्हणून तर तू इथे आलीस मला भेटायला. चारू तुला ते रात्रीचं आठवतंय? दायचीच्या खोलीत जाणं, लग्नासाठी होकार मिळवणं, पंप वचन पंप वचन पंप, त्यांना तो न देणं, मग स्ट्रगल, देन दायचीचा गेट ओव्हर.
हे घे, घे पाणी घे. घे ग माझ्या राजा. एनिवेज, मी तुला धमकी देत नव्हते. उलट कालचा प्रकार कोणालाही न सांगून एक प्रकारे तुला सपोर्टच करत होते, प्रोटेक्ट करत होते. कसं आहे ना चारू, कुठलीही गोष्ट कुणी कुणासाठी अशीच करत नसतं. जसं तू काल केलंस, त्याला काहीतरी कारण असणारच ना, राईट? ओवी, लेट मी गेस, दायचेला ओवी आवडत असणार, हो ना? अगं म्हणून तू एवढं मोठं पाऊल उचललं. वाट बघायची ना. आंटी, माझ्याकडे वेळच नव्हता. हो, ताईची आज श्रीनू आणि ओवीच्या लग्नाला त्यांचा होकार आहे हे सगळ्यांना जाहीर करणार होत्या. मग श्रीनू आणि माझं लग्न कधीच झालं नसतं. मी श्रीनू शिवाय नाही राहू शकत. कसं आहे ना चारू, ओवीनी खोतांच्या घरासाठी बरंच काही केलंय, त्यामुळे खोत ओवीला ऍक्सेप्ट करणारच. आणि तसंही ओवी खूप गोड मुलगी आहे ग. हा, पण नको तिकडे आडवी येते. अगं हो, अगं तिच्यामुळे एक मोठा गेम माझा फसला होता. कसला गेम? जाऊ दे, आता खूप जुनी गोष्ट आहे ती. आपण आत्ताचा विचार करूया. मी सरळ मुद्द्यावर येते. हे बघ, तुझं एक सिक्रेट मला माहिती आहे, बरोबर? पण प्लीज तुम्ही कुठे? डोंट वरी, तुझं सिक्रेट माझ्याकडे सेफ आहे. पण ते सेफ राहण्यासाठी तुला मी जे सांगते ते करावं लागेल. काय? आता नाही. आता तू थोडं ताईचे गेल्याचं दुःख करत बस. आता तुला तुझ्या फायद्याचं सांगते, तेवढं लक्षात ठेव. ओवी बद्दल लालीच्या मनात जेवढा तिरस्कार भरता येईल तेवढा भर. कारण आता ती एकटीच आहे जिला ओवी त्या घरात नको आहे. आणि त्याचाच फायदा तू घे. हे आता तू नाही केलंस तर तुझ्या आणि श्रीनूच्या लग्नातल्या अडचणी आणखीन वाढत जातील. त्यामुळे मी आता जे काही सांगते ना ते नीट लक्षात ठेव. लाली आत्या, निशीच्या सासूबाईंनी पिठलं भात पाठवलं होतं, जरासं खाऊन घ्या. भूक नाही माका, तू घेऊन जा. लाली आत्या, असं करून कसं चालेल? कशा काली खास कसं जायत ग माझ्या. अगं माझी आय गेली, माझ्या जागवायची, ओरडायची माझ्यावर, पण माझी आऊस होती ना ती. कशी वाऱ्यावर सोडून कशी गेली. माझ्या बाप्पानंतर ना माझा आधार होती ती. माका फसवलास गो तू, फसवला का. इतका त्रास होत होता काय माझा दुःख. लाली आत्या, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. बघू, तुम्ही उठा, उठून बसा. या, उठून बसा. सांग. या, इथे टेका. हे बघा, मी समजू शकते तुम्हाला काय वाटतंय. खरं तर मला सुद्धा ताईची गेली असा विश्वासच बसत नव्हता. काल तर चांगल्या चाबूक घेऊन ठणठणीत उभ्या होत्या, पण एका रात्रीत त्यांची तब्येत कशी काय बिघडली असेल? काय हो लाली आत्या, ताईची ना दम्याचा त्रास खूप आधीपासून आहे ना. हे म्हणजे मी लहानपणी इथे यायचे तेव्हा सुद्धा त्यांना दमा होता, आणि दादांच्या औषधांनी त्यांना बरं पण वाटत होतं. हा, पण आता आता तर पंप का काय ता वापरत होती ना ती. पंप म्हणजे तो
मदर्स डेच्या दिवशी ओवीने दिलेला तो पंप. हा, लाली आत्या, ओवीने दिलेल्या त्या इन्हेलरमुळे काही गडबड झाली नसेल ना?